शानेश पप्पा, हम्म. समजा तुम्हाला मला सोडून दुसऱ्या मुलीवर प्रेम झालं तर मला सांगता? पागल बिगल झालीस का? अहो समजा झालं तर असं होऊच शकत नाही. लय 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 म्हणजे लय सुंदर मुलगी आहे, तिच्या संग तुम्हाला प्रेम झाले, तुम्ही मला सांगता? होणारच नाही मला प्रेम. अहो असं उदाहरणच समजून घ्या, झालं. मला सांगता का? होणं शक्यच नाही, होणारच नाही. आणि तसं जर झालं ना तर मग पसारा घेऊन बाहेर जाईन मी. चला उठा मग. काय तुम्ही तर आता म्हणलं तसं झालं तर मी पसारा घेऊन जाईन. मग झालंय कुठं? हे काय? काय मला काय माहिती काय ते? नाही नाही, मला नाही माहिती काय तर ते. हा हा हा, तुम्हालाच माहितीये काय ग? नाही 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 नाही, मला नाही माहिती काय तर. हा 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 हा. अगं खरंच मला माहित नाही ते कुठून आलं लिपस्टिकचं लिशांतर. हा तुम्ही पीएमटी मध्ये येतात. पीएमटी मध्ये गर्दी किती असती, गर्दी मध्ये लागला असेल कोणाचा तरी ठका. हा बरोबर, तसं काहीतरी झालं असेल, पण मला काय माहित नाही कशाने झालं, कुठून आलं तरी ते. होऊ शकतंय पीएमटी मध्ये पण होऊ शकतंय, नाहीतर काय माहिती तू आहे केली असशील, निशान तसं बनवली असशील. हा होऊ शकते. मी इस्त्री करायला बसले होते, तुमचं शर्ट आलं मध्ये, मी म्हणले चला एखादं निशाण करून घेऊ. अगं माझी आई, तू काय सगळं आयुष्य तुझे काय मग पुरावे धुंड्यातच घालतीस काय? का तू काय ट्रेनिंग घेऊन आलीस का ग? इकडून परेशान कर, कसं तरी परेशान कर नवऱ्याला, ह्याच्या औषध घे त्याच्या औषध घे. तू कुठं कोण्या शाळेमध्ये शिकलोस तू असं? हे बघ, मी तुला खरं खरं सांगतोय, मी तुझ्याशिवाय कुण्या पोरीकडे बघत बी नाही, बघत काय इच्छा सुद्धा करीत नाही मी. तुला खरं खरं सांगवलंय मी. आणि हे जे निशाण लागलंय ना, हे चुकून लागलंय कुणाचं तरी, काहीतरी गडबड झाली. हे काय मी मुद्दाम नाही केलेलं किंवा कुणीतरी हे केलेलं नाही, कळलं का? खरं? अगं हो खरंच ग, वाटलं तर शपथ घेतो मी, कुणाची बी शपथ खातो. तू सांग कुणा शपथ घेऊ मी? हे भारी उपाय काढलाय, काही पण कांड करायचं, शपथ घालायची. हे काही नाही, गपचिप सामान उचलायचं आणि घराबाहेर निघायचं. कुठे जाऊ? आता तर तुम्ही म्हणलं होतं स्वतःचं सामान घेऊन स्वतः जाईन घराबाहेर. अगं म्हणलं होतो, पण मी केलं तर म्हणलं होतं, मी थोडंच केलंय ते. आणि हे बघ, ते पीएमटी मध्ये येताना लय गर्दी असती, तर येताना कोणाच तरी लागला असेल धक्का, तर त्याचा निशाण आहे ते. तू उगाच घेऊन बसलीस बरं. इथं ढका लागला असता, इथं लागला असता, पाठीमाग लागला असता. बाया का कुबड्या आहे तो असं घेऊन चालायला तुमच्या कमरालाच निशाण लागलाय. अगं नाही, एखादी लहान मुलगी पण असू शकते ना. लहान मुलीचे होट असतात का एवढे मोठे मोठे? यार मला नाही माहित बघ, कुणाचे होट लहान असतात आणि कुणाचे होट मोठे असतात. तुम्हाला माहितीये, तुम्हाला सगळं माहित राहते, तुम्हाला फक्त बहाणे बनवायला. खरंच ग, तू शपथ मला माहित नाही कुठून लागते निशाण तर. बस झाले आता तुमचे नाटक. हे तुमचे इस्त्री केलेले कपडे आणि बाकीचे कपडे उचलायचे आणि येताना आयतादार घेऊन यायचं. हे पुराव्याच्या याच्यावर तुमचं शर्ट ठेवून घ्यायला मी. खरंच का? खरंच, मी काय मजाक करायची का मग? खरंच ग, मी तुझ्याशिवाय कोणा पोरीचा मनात विचार सुद्धा आणत नाही, माहितीये का? कामावर जरी गेलो तोच विचार करतोय, कामावर येताना तोच विचार करतोय, जाताना तोच विचार करतोय. तुला विश्वास नाही का कर माझ्यावर? द्या इकडे कपडे. लाईट गेलती ना, मग माझी इस्त्री बंद पडली होती, तोपर्यंत मजाक करू लागले मी. काय मजाक जशी तुम्ही करता प्रत्येक वेळेस माझी. तुला मजा करायला कळते का ग? कशी मजा करायची तर अशी मजा असते का?
मला कसं होत असन? मला घराच्या बाहेर काढून द्यायला लागलीस. हे लिपस्टिकचं निशाण तो बनवलं होतस? हा म्हणजे तुम्हाला येड्यामध्ये काढलंस? हा. आणि मी किती सिरियसली घेऊ लागलो ग? सॉरी हो. मी किती घाबरलो होतो. मी तेव्हा किती विरोध करतो का तुला? सॉरी हो. थांबू ते. हे शर्ट त्याला गुंड आहेत का? नाही. 2 गुंडे नाही त्याला. 3 महिने झाले शर्ट घातलं नाही मी. तू टाइमपास केला नाही, मी टाइमपास केलाय. तुला वाटलं तू टाइमपास करायलीस, तू नाही, मीच टाइमपास करायला. लिपस्टिकचं निशाण आणि तू लावलेली लिपस्टिक दोन्हीचा कलर एकच आहे. त्याच्यावरच मी ओळख केलं की टाइमपास करायला लागली म्हणून. आणि नेमकंच लाईट गेली आणि माझं वायफायचं कनेक्शन बंद झालं. त्याच्यामुळे म्हणलं चला आपण हिच्या संग टाइमपास करू, हिला जरासं फिरवू घुमवू.